नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझे नाव आहे पंकज मते आणि आज आपण शिकणार आहोत इयत्ता 7वीतल्या 5व्या धड्याला, ज्याचं नाव आहे परिमेय संख्या व त्यांवरील क्रियेचा पुढचा भाग. या भागात आपण पाहणार आहोत परिमेय संख्यांच्या दरम्यानच्या संख्या कुठल्या किंवा दोन परिमेय संख्या दिल्या असतील तर त्यांच्यामध्ये कुठल्या कुठल्या संख्या आहेत ते आपण पाहू. तर चला सुरू करूया या तिसऱ्या भागाला. तर आपण शिकणार आहोत परिमेय संख्यांच्या दरम्यानच्या संख्या. म्हणजेच काय, आता एक उदाहरण घेऊ. 1/2 व 3/5 या परिमेय संख्यांच्या दरम्यानच्या संख्या शोधणे. तर पहिले काय करू, दोघांना समरूप देऊ. समरूप म्हणजे काय, दोघांचाही छेद समान करू. तर दोघांचाही छेद समान कसा करता येईल, जर इथे आपण 1/2 ला जर 5 ने गुणले आणि 3/5 ला जर आपण 2 ने गुणले तर दोघांचे छेद समान होऊ शकतो, म्हणजे 5/10 आणि 6/10. आणि संख्या रेषेवर 5/10 आणि 6/10 दाखवू. आता कसे दाखवायचे, तर संख्या रेषा आपण पाहिली तर 2 एककामध्ये आपण 10 रेषा काढल्या तर आपण काय लिहितो, छेदामध्ये 10 लिहितो. आता बरोबर 5वी रेष ही असते आपली 5/10, 6वी रेष असते ती आपली 6/10 असते. आता ह्या दोघांचा जर आपण बेरीज केली आणि दोघांना जर अर्ध्या म्हणजे 1/2 ने जर गुणले तर आपण काय केलं, ह्या दोघांचा मध्यबिंदू काढला. मी काय केले परत नीट ऐका. ह्या दोन्ही संख्यांची बेरीज करायची आणि आलेल्या उत्तराला 1/2 ने गुणायचं. म्हणजेच काय, आपण या दोघांनी संख्यांचा मध्यबिंदू काढत आहोत. तर तो मध्यबिंदू आला 11/20. म्हणजेच काय, समजा 1/2, 3/5 किंवा 5/10 आणि 6/10 हा जर रेषाखंड असेल तर ह्या रेषाखंडाचा हा झाला बरोबर मध्यबिंदू. आता कारण 6/10 वजा 11/20 ही काय ते 1/20. तसेच 11/20 वजा 5/10 तर ही झाली 1/20. तर 5/10 व 6/10 यांच्या दरम्यानच्या मध्य बरोबर मध्यावर 11/20 ही संख्या आहे. म्हणजेच 1/2 आणि 3/5 या दरम्यानच्या 11/20 ही संख्या आहे. याच रीतीने 1/2 व 11/20 आणि 11/20 आणि 3/5 यांच्या दरम्यानच्या संख्या शोधता येतात. म्हणजे आपण दिलेल्या 1/2 आणि 3/5 दरम्यानच्या संख्या शोधल्या. आता समजा आपल्याला 11/20 आणि 1/2 दरम्यानच्याही संख्या शोधायच्या आहेत, तर आपण तेच करू, की दोघांचा छेद समान करण्याकरता ह्या दोघांना 10 ने गुणूया. ह्या दोघांचा छेद समान करण्याकरता ह्यांना 4 ने गुणूया. तर बरोबर या दोन्ही संख्या छेद समान होईल. या दोन्ही आकड्यांची बेरीज करू, गुणिले 1/2 करू, म्हणजे ह्या दोघांचा मध्यबिंदू भेटेल. तेच यांच्या बरोबर केले तर यांच्या दरम्यानच्या म्हणजे ह्या दोन संख्येच्या दरम्यानची आपल्याला संख्या आपल्याला शोधता येतात. दोन परिमेय संख्यांच्या दरम्यानच्या असंख्य परिमेय संख्या असतात. म्हणजे कितीही तुम्ही छोट्यात छोट्या संख्या काढू शकता. जर m ही पूर्णांक संख्या असेल तर m+1 ही लगतची मोठी पूर्णांक संख्या असते. m व m+1 यांच्या दरम्यान एकही पूर्णांक संख्या नसते. क्रमगत नसलेल्या कोणत्याही दोन पूर्णांक संख्यांच्या दरम्यान पूर्णांक संख्या मोजता येतात हे अनुभव. मात्र कोणत्याही दोन परिमेय संख्यांच्या दरम्यान असंख्य परिमेय संख्या असतात हे आपण पाहू. तर चला सराव संच 23 सोडूया. तर प्रश्न दिलाय, खालील दिलेल्या दोन संख्यांच्या दरम्यानच्या 3 परिमेय संख्या शोधा. तर पहिली गोष्ट मध्ये या दोघांचा मध्यबिंदू येईल आणि जो मध्यबिंदू येईल तो ह्यात पहिल्या संख्येवर दुसऱ्या संख्येवर पुन्हा बेरीज करा आणि गुणिले 1/2 करा. म्हणजे आपल्याला अजून 2 दरम्यानच्या संख्या भेटतील. तर आपल्याला एकूण 3 संख्या भेटू शकतात. तर चला यांना आपण पहिले बेरीज करू आणि मग 1/2 ने त्याला भागू, म्हणजे या दोघांचा मध्यबिंदू भेटेल. तर 2/6 अधिक 6/7 यांना जर बेरीज केली तर आपलं उत्तर येईल 8/2 आणि याला आपण 2 ने जर भागले तर आपण त्याचा गुणाकार व्यत्यय काय लिहितो 1/2 आणि 2 ने जर भागले तर आपल्याला उत्तर येईल 4/7. तर 4/7 झाला ही पहिली दरम्यानची संख्या. आता आपण काय करायचं, आपल्याला एकूण 3 संख्या हव्यात. तर काय करायचं, पहिल्या संख्येबरोबर हे मध्यबिंदूला जोडा आणि पुन्हा 2 ने भागा. तसेच 6/7 ला 4/7 बरोबर जोडा, म्हणजे बेरीज करा आणि त्यालाही 1/2 ने गुणा. आपल्याला अजून 2 दरम्यानच्या संख्या भेटतील, म्हणजे एकूण 3 संख्या ज्या आपल्याला पाहिजे ते आपल्याला मिळू शकतात. तर आपण तेच केले. 2/7 व 4/7 दरम्यानच्या संख्या काढल्या. कशा, तर 1/2 गुणिले ह्या दोन्ही म्हणजे मध्यबिंदू आणि दिलेली संख्यांची बेरीज केली तर आपल्याला उत्तर आले 6/7. आता 6/7 ला 2 ने भागले तर उत्तर येते 3/7. तर हा झाली दुसरी दरम्यान संख्या. तसेच 4/7 आणि 6/7 ची बेरीज केली तर आपल्याला उत्तर येते 10/7 आणि त्याला जर अर्ध्याने गुणले तर 5/7 उत्तर येते. तर आपल्याला किती संख्या भेटल्या दरम्यानच्या, 4/7, 3/7 आणि 5/7. तर हे झाले आपले उत्तर. तर असे आपण उत्तर काढू शकतो. आता पुढची संख्या दिली 4/5 आणि 2/3.
तर ह्या दोघांचा मध्यबिंदू काढू. तर काय करावं लागेल, ह्या दोघांचा छेद समान करायचा असेल तर आपल्याला 5 गुणिले 3 15 येतो. म्हणजेच काय, इथे जर 15 पाहिजे तर ह्या दोन्ही संख्यांना 5 ने गुणा, इथे जर 15 पाहिजे तर ह्या दोन्ही संख्यांना 3 ने गुणा. तर आपले उत्तर येते, जर 5 ने गुणले तर 10 येते, 3 ने गुणले तर 12 येते, 12 अधिक 10 आणि छेदामध्ये 15. आता हे उत्तर वरचे अंशाचे उत्तर आले 22/15. आता आपल्याला काय करायचं, अर्ध्याने त्या सगळ्या दिलेल्या संख्येला गुणायचे. तर जर गुणले तर आपलं उत्तर येते 11/15. तर हा झाला या दोन्ही संख्यांचा मध्यबिंदू. म्हणजेच एक दरम्यानची संख्या भेटली. आता आपल्याला अजून 2 दरम्यानच्या संख्या शोधायच्या. काय करायचं, 11/15 पहिले ह्या दिलेल्या पहिल्या संख्येबरोबर जोडूया आणि त्याचा बरोबर 1/2 ने त्याला गुणाकार करू. तसेच 2/3 बरोबर ही संख्या मध्यबिंदू जोडा आणि त्याला 1/2 ने गुणा. तर काय उत्तर येते पहा. तर बघा, 4/5 अधिक 11/5 केले तर याचा आपल्याला छेद समान करायचा. दोन्ही संख्येने 3 ने गुणले तर 12 अधिक 11/15 आले. तर उत्तर येते 23/15 आणि त्याला जर 2 ने भागले तर आपल्याला काय येईल, तर 23 ला भागाकार जात नाही. तर आपण एक काम करू, 15 गुणिले 2 करू आणि 23 गुणिले 1 करू. म्हणजे अंशछेदाचा गुणाकार केला तर आपलं उत्तर येते 2330. तसेच आपल्याला पाहिजे 2330 आणि 2/3 यांच्या दरम्यानची संख्या आपण काढू शकतो. तर 2/3 ला इथे जर 30 आणायचे तर काय करायला, दोघांना 10 ने गुणावं लागेल. तर आपले 23 अधिक 20 झाले 30 आणि हे 30 तर भागाकार केला तर आपल्याला काय येतो, ते 4330 गुणिले 1/2. आता इथे अंशांछेदाची गुणाकार केला तर उत्तर येईल 4360. तर आपल्याला हे 3 दरम्यानच्या संख्या आपल्याला भेटल्या. -2/3 आणि 4/5 हा पुढचा प्रश्न. तर पहिले -2/3 आणि 4/5. तर 3 आणि 5 चा लसावी 15 आहे. म्हणजेच काय, या संख्येला वरती 5 ने गुणावं लागेल आणि ह्या संख्येला वरती 3 ने गुणावं लागेल. तर उत्तर येईल -10/15 आणि अधिक 12/15. आता याच्यात 3 दरम्यानच्या संख्या काढायच्यात. तर -10/15 पहिले 12/15 बरोबर जोडली, नंतर -10/15 ही 1/5 बरोबर जोडली आणि -12 आधी 12/15 ही पुढे 1/15 बरोबर जोडली आणि सगळ्यांना गुणाकारात 1/2 ने गुणाकार केला. तर आपल्याला दोघांचा इथे सगळ्यांचा छेद समान असल्याने अंशाची बेरीज झाली आणि 2 ने भागल्यानंतर आपल्याला काय येते, 1/15 -9/30 आणि 13/30. तर ह्या 3 झाल्या यांच्या दरम्यानच्या संख्या. आता पुढचं आहे 7/9 आणि -5/9. तर यांच्या दरम्यानच्या संख्या काय लिहू शकतो, तर 5/9 ही येते ऋण संख्या, ती येते डाव्या बाजूला. 7/9 ही येते धन संख्या, जी येते उजव्या बाजूला. तर यांच्या दरम्यानच्या संख्या जर काढायला गेलो तर आपल्याला इतक्या सर्व संख्या येतात. तर यापैकी कुठल्याही जरी 3 घेतल्या तरी आपले काम होते. पुढची संख्या आहे -3/4 अधिक 5/4. तर एक काम करू, ह्या पहिल्या दोघांची बेरीज केली तर आपल्याला छेद समान असल्याने अंशाची बेरीज झाली. तर आपलं उत्तर आहे 2/4 आणि 1/2 ने जर गुणले तर आपलं 1/4 उत्तर येते. आता हे 1/4 एकदा -3/4 बरोबर जोडू आणि नंतर हा 1/4 अधिक 5/4 बरोबर जोडू. तर उत्तर काय आले, -2/4 गुणिले 1/2. तर उत्तर आले -1/4 आणि तसेच आपण याच्याबरोबर केले तर 6/4 उत्तर येते. त्याचं उत्तर 1/2 ने गुणले तर 3/4 येते. म्हणजे आपल्याला ह्या 3 संख्या आपल्याला मिळाल्या, ज्या या 2 संख्येच्या दरम्यान मध्ये येतात. 6वा प्रश्न आहे 7/8 आणि -5/3. त्या दोघांचाही पहिले लसावी घेतला 24. 24 घेतला म्हणजे काय, याला इथे 24 पाहिजे तर 3 ने गुणावं लागेल अंशछेदाला. इथे 24 पाहिजे तर अंशछेदाला 8 ने आपल्याला गुणावं लागेल. तर जर गुणाकार केला तर आपलं उत्तर येते 21/24 आणि दुसऱ्याला आले -40/24. आता ह्या दोघांची बेरीज करून 1/2 ने जर गुणले तर ह्या दोघांचा मध्य भेटेल. तर तेच केले तर आपल्याला भेटले -19/48. आता ही -19/48 एकदा याबरोबर जोडा, -19/48 दुसऱ्या संख्येवर जोडा आणि त्या दोन्ही संख्यांचा आपण 1/2 ने गुणाकार केला तर मध्ये भेटतो. तर तो आला 23/96 आणि हा आला -99/96. तर हे झाले 3 आपले 21/24 आणि 19/48 आपल्या -40/24 मध्य किंवा दरम्यानच्या संख्या. पुढचा आहे 5/7 गुणिले 11/7. आता इथे 5/7 आणि 11/7 आहे. पहिले ह्या दोघांचा मध्य काढू. तर दोघांची बेरीज करून 1/2 ने त्याला गुणले
तर उत्तर आले 8/7. आता ही 8/7 पहिले 5/7 बरोबर जोडूया, त्याचा मध्य काढू. मग 11/7 बरोबर जोडूया, त्याचा मध्य काढू. मध्य काढण्यासाठी 1/2 त्याला गुणावं लागते. तर आपल्या उत्तर आले 13/14 आणि दुसरीकडे उत्तर आले 19/14. तर 1, 2, 3 ह्या झाल्या 3 संख्या याच्या दरम्यानच्या. पुढची संख्या आहे 0 वजा 3/4. ह्या दोघांचा मध्य काढायचं काय करावं लागेल? दोघांची बेरीज करून 1/2 ने गुणावं लागेल. तो उत्तर आहे वजा 3/8. आता वजा 3/8 एकदा 0 बरोबर बेरीज करा, 1/2 ने गुणा. तसं वजा 3/8 वजा 3/4 वर जोडा आणि 1/2 ने गुणा. तर आपल्याला पुढची उत्तर आहे वजा 3/16 आणि वजा 9/16. तर ह्या 1, 2 आणि ह्या 3 झाल्या त्या दरम्यानच्या ह्या परिमेय संख्यांच्या संख्या किंवा दरम्यानच्या संख्या. तर आज आपण काय शिकलो? आज आपण शिकलो परिमेय संख्यांच्या दरम्यानच्या संख्या कशा काढायच्या. तर काय करायचं? पहिली पद्धत म्हणजे पहिले दिलेल्या संख्यांची बेरीज करा आणि त्याला 1/2 ने गुणा. म्हणजे आपल्याला त्या दोन्ही संख्यांचा मध्य भेटेल. आता तो मध्य पहिल्या संख्येबरोबर पुन्हा बेरीज करा, त्याचा 1/2 ने गुणाकार करा, तर आपली तिसरी परिमेय संख्या भेटेल. पुन्हा या आधी जे आलेलं उत्तर होतं, मध्य जो आला होता, त्याने पुन्हा दुसऱ्या संख्येबरोबर बेरीज करा, त्याचा 1/2 ने गुणाकार करा, तर आपली तिसरी परिमेय संख्याचा दरम्यानची संख्या भेटते. तर अशा प्रकारे आपण दरम्यानच्या संख्या काढू शकतो. तर चला आज आपण इथेच थांबू. पुढच्या भागात घेऊया पुढचा भाग किंवा परिमेय धड्यातला पुढचा भाग. तोपर्यंत धन्यवाद.